लक्ष द्या, काल आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण एन्थॅल्पी सुद्धा बघितली होती. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ह्याच्यामध्ये हा अलग अलग प्रोसेस मध्ये कसा व्हेरी होते ते पाहायचं आपल्याला. आपला प्रोसेस किती आहे? नंबर फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस, नंतर सेकंड आहे आयसोबॅरिक, नंतर आयसोचोरिक, नंतर ॲडियाबॅटिक. या प्रोसेस मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कसा व्हॅलिड आहे ते आपण आज पाहणार आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये जे रिलेशन आहे डेल्टा यू आणि एन्थॅल्पी, चेंज इन एन्थॅल्पी आणि चेंज इन इंटरनल एनर्जी, ते रिलेशन पाहणार आहोत आज. आणि त्यानंतर थोडंफार आपण त्याच्यावरती रिवाइज करणार आहोत, मागची जी घेतली आपण. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणते की द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड द सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट. जी टोटल एनर्जी असते सिस्टीमची किंवा सराउंडिंगची युनिव्हर्स मध्ये, ते काय असते? कॉन्स्टंट असते, असं या थर्मोडायनामिक्सचं म्हणणं आहे फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉचं इक्वेशन काय सांगितलं आपण तुम्हाला? फर्स्ट लॉचं इक्वेशन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. मग इंटरनल एनर्जी जर कॉन्स्टंट आहे तर इंटरनल एनर्जी तुम्हाला सुचलेलं होतं मिळून डेल्टा यू इक्वल टू जे आहे, डेल्टा यू इक्वल टू काय होतं? डेल्टा यू इक्वल टू काय होतं का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणते डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजे हा आहे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला. आता इंटरनल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स टाकला तर काय होईल? समजा आता पहिली प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस कोणती आहे आपली? आयसोथर्मल प्रोसेस. काय आहे? आयसोथर्मल प्रोसेस. मग पहा आता नंबर फर्स्ट आहे आयसोथर्मल प्रोसेस. असा आयसोथर्मल प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू 0. मग डेल्टा यू इक्वल टू काय होणार? 0. कशामध्ये? या आयसोथर्मल मध्ये. कारण आयसोथर्मल काय म्हणते? आयसोथर्मल प्रोसेस इज अ प्रोसेस विच द क्यू रिमेन्स कॉन्स्टंट. क्यू रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे काय होते? हीट रिमेन्स कॉन्स्टंट. आता हीट कॉन्स्टंट असेल तर हे जे इंटरनल एनर्जी आहे काय असेल? 0 असेल. मग ॲडियाबॅटिक सॉरी आयसोथर्मल प्रोसेस मध्ये यू इक्वल टू 0 टाका. बरं काय येणार ते? डेल्टा यू इक्वल टू 0 काय येणार? 0 इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. देअरफॉर क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. मग दिस इज द एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल प्रोसेस अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये हे एक्सप्रेशन सांगते की ही प्रोसेस कोणती आहे? आयसोथर्मल आहे. फक्त म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस साठी फर्स्ट लॉ काय आहे ना? हा आयसोथर्मल प्रोसेस साठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होणार? हा म्हणजे हीट इक्वल टू मायनस डब्ल्यू. हीट इक्वल टू काय ना? मायनस डब्ल्यू. नंतर सेकंड प्रोसेस आहे आपली ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट रिमेन्स कॉन्स्टंट, क्यू इक्वल टू 0 आहे. पहा ॲडियाबॅटिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय आहे? लक्षात द्यावं. आपला फॉर्म्युला काय आहे? डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ॲडियाबॅटिक हीट डज नॉट इव्हॉल्व, डज नॉट ऍब्सॉर्ब. म्हणजे हीट काय असते? 0. म्हणजे डेल्टा यू इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू. म्हणजे डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू. हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. नंबर 3 कोणती प्रोसेस आहे? नंबर 3 नंबरची प्रोसेस आहे आयसोचोरिक प्रोसेस. आयसोचोरिक प्रोसेस, फ्लुइड प्रोसेस. आता आयसोफ्लोरिक प्रोसेस म्हणजे काय असते? व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. डेल्टा बी काय असते?
कॉन्स्टंट असते. मग बघा आता आपलं इक्वेशन काय आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू झालं. आता इन दिस प्रोसेस आपण लिहू शकतो का पॉवर क्यू प्लस पी डेल्टा व्ही लिहू शकतो, कारण वर्क डन इक्वल टू टी डेल्टा व्ही. मग डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस पी इंटू झिरो. का बरं, डेल्टा व्ही झिरो असते या प्रोसेस मध्ये. मग काय ना ते डेल्टा यू इक्वल टू काय ना क्यू, and this is the first law of thermodynamics for isotonic process. आणि चौथी प्रोसेस जी आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस मध्ये प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क असते. नंबर 4 आयसोबारिक प्रोसेस. we have as the delta u equal to q plus w. झालं. या आयसोबारिक प्रोसेस मध्ये w कडे घेऊन जाऊ आपण. u equal to q plus p exert and delta v. हे चार कन्सेप्ट लक्षात ठेवा. लक्षात याच्यामध्ये डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. या प्रोसेस मध्ये डेल्टा यू झिरो, या प्रोसेस मध्ये क्यू इक्वल टू झिरो, या प्रोसेस मध्ये डेल्टा व्ही इक्वल टू झिरो, आणि या प्रोसेस मध्ये काही झिरो नाही, डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू झिरो. पालस काय आपण नॉर्मली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिला होता. काय पाहिला आपण नॉर्मली फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपण एक रिलेशन बघितलं होतं. कोणतं रिलेशन आहे ते, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. मग अशा प्रकारचं आपण एक्सप्रेशन दिलं. नंबर फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इक्वल टू झिरो. डेल्टा यू इक्वल टू झिरो, कारण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. इंटरनल एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणून आपण हे इक्वेशन आहे फर्स्ट लॉचं हे खाली लिहिलं. डेल्टा यू ची किंमत झिरो असते या प्रोसेस मध्ये, म्हणून डेल्टा यू च्या ठिकाणी काय टाकलं आपण, झिरो टाकलं. इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग देअरफॉर क्यू इक्वल टू, हा क्यू इक्वल टू हा प्लस आहे, हा इक्वल काय होईल मायनस, म्हणजे क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस साठी हे एक्सप्रेशन आहे. नंतर सेकंड आहे एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे क्यू इक्वल टू झिरो असते. हीट इव्हॉल्व होत नाही, हीट ऍब्सॉर्ब होत नाही. जस्ट लाईक थर्मास. थर्मास मध्ये हीट बाहेर जात नाही आणि हीट आतमध्ये येत नाही, म्हणजे क्यू इक्वल टू काय असते, झिरो. आपलं इक्वेशन काय आहे माहितीच आहे सगळ्यावर. कोणतं आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. मग क्यू च्या ठिकाणी काय ठेवलं आपण, झिरो ठेवू. मग डेल्टा यू इक्वल टू झिरो प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू. And this is the expression for the first law of thermodynamics for adiabatic process. नंतर सेकंड काय आहे, आयसोथर्मल प्रोसेस. आयसोटोनिक प्रोसेस. आयसोटोनिक प्रोसेस मध्ये कॉन्स्टंट असते व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय असते, झिरो. डेरिव्हेटिव्ह झिरो. मग काय आपलं इक्वेशन फर्स्ट लॉचं, त्या ठिकाणी आपण काय ठेवला, डब्ल्यू ठिकाणी पी डेल्टा व्ही. नंतर हा काय येणार पुरा झिरो, म्हणजे डेल्टा यू इक्वल टू क्यू. हे काय आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक्सप्रेशन कोणासाठी, कोणत्या प्रोसेससाठी आहे. आणि हा जो शेवटचा आहे आयसोबारिक प्रोसेस, यामध्ये प्रेशर चेंज आहे, परंतु इथं प्रेशर चेंज म्हणजे डेल्टा व्ही इक्वल टू झिरो असते, पी इक्वल टू झिरो असते. पण आपल्या एक्सप्रेशन मध्ये डेल्टा पी नाहीच आहे, म्हणून हे एक्सप्रेशन तसंच आहे, तसं राहणार आयसोबारिक प्रोसेस मध्ये.
कारण यापासून चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू 0 असेल, चेंज इन प्रेशर इक्वल टू 0 आहे. मग चेंज इन प्रेशर इक्वल टू 0 परंतु प्रेशरची चेंजची हेच नाही ना, इथं व्याख्याच नाही ना म्हणून हे करायचं तसंच्या तसं. म्हणजे अलग अलग प्रोसेस साठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. आता पुढे कसं, लिया obtain the relationship between delta U and delta H. पहिले लिहून घेऊ, मग सांगतो मी. at constant pressure delta U or delta H and delta U are related as delta H equal to delta U plus P delta V. Equation number first. For relation involving gases delta V cannot be neglected. Therefore delta H equal to delta U plus P delta V, delta H equal to delta U plus P in bracket V2 minus V1. V2 काय आहे फायनल व्हॉल्यूम, V1 काय आहे इनिशियल व्हॉल्यूम. नंतर इक्वेशन पहा, डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस P V2 minus P V1. इक्वेशन नंबर द्यायचा 2, where V1 is initial volume and V2 is final volume. Nanta we assume the reactant and product behave identically. Apply. We assume that the gas is ideal. Therefore, we use the relation or equation PV equal to nRT. Therefore, delta H equal to delta U plus N1 RT minus V2 आना पहिले आणि N1 RT. Therefore,
डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस N2 माइनस N1 RT therefore delta H equal to delta U plus delta N RT. इधर G एलिमेंट नंबर 3 delta Ng is the change in number of moles of reactant and product. अशा प्रकारे रिलेशन आहे, समजून घेऊ ते पहिले, नंतर लिहून घेतो तुम्ही ते. लक्ष द्या. obtain the relationship between the delta U and delta H. तसं तर आपण त्या एन्थॅल्पी मध्ये जे काल डेफिनेशन पाहिली होती, ते काल एन्थॅल्पीचे डेफिनेशन जे पाहिले आपण, त्यामुळे आपण रिलेशन पाहिलेलं आहे की एन्थॅल्पी आपण H मध्ये दर्शवतो. चेंज इन एन्थॅल्पी इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड PV टाइप ऑफ वर्क. म्हणजे एन्थॅल्पी इज द सम ऑफ, एन्थॅल्पी काय आहे? सम. एन्थॅल्पी काय आहे? सम. कोणामध्ये सम आहे? इंटरनल एनर्जी आणि PV टाइप ऑफ वर्क. इंटरनल एनर्जी इज द सम ऑफ PV टाइप ऑफ वर्क अँड इंटरनल एनर्जी. एन्थॅल्पी इज द सम ऑफ PV टाइप ऑफ वर्क अँड इंटरनल एनर्जी. मग हे झालं चेंज इन एन्थॅल्पी इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस चेंज इन PV टाइप ऑफ वर्क झालं. हे एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये. आता बघा, हर रिलेशन इन्व्हॉल्विंग गॅसेस. समजा जर हे रिलेशन आहे, हे रिलेशन गॅस दाखवून आहे, तर त्यावेळेस आपल्याला हा जो आहे डेल्टा V हा निग्लेक्ट करता येतो, कारण दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणजे गॅसेस काय, गॅससाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, व्हॉल्यूम आणि प्रेशर. मग हा ही टर्म आपल्याला निग्लेक्ट करता यायची नाही. कशासाठी? फॉर गॅसेस साठी. मग काय केलं आपण? ती व्हॅल्यू टाकली आपण, डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस टी डेल्टा V. आता बघा की डेल्टा V म्हणजे काय आहे? चेंज इन व्हॉल्यूम. त्या गॅसेस व्हॉल्यूम कधी चेंज करतील ते सांगता येत नाही. का बरं? आता या हॉलमध्ये कमीत कमी शेकडो लाखो गॅसेस प्रेझेंट आहेत, पण कधी जातील कधी येतील ते सांगता येईल का? नाही. म्हणून हा चेंजिंग व्हॉल्यूम आपण चेंज करा. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा H इक्वल टू डेल्टा U राहते तसा, हा P राहते तसा. या डेल्टा V चं कन्वर्शन केलं आपण V2 मायनस V1. डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस या P ने या V2 ला मल्टिप्लाय केलं मायनस या P ने या V1 ला मल्टिप्लाय केलं. इक्वेशन नंबर 2. लक्ष द्या, where V1 is the initial volume and V2 is the final volume. तुम्हाला माहितीच आहे. नंतर बघा, we assume that, आता आपण असं अज्युम करू की हा जो गॅस आहे हा गॅस आयडियल गॅस आहे. आपण अज्युम करू, आपण ते 4 लॉ पाहिले होते 11th मध्ये, बॉयल्स लॉ, 4 लॉ, अवोगाड्रोज लॉ, गे-लुसॅक लॉ पाहिले ना. म्हणजे त्या लॉ नुसार आपण तो PV इक्वल टू nRT आयडियल गॅसचं इक्वेशन तयार केलं होतं. मग आयडियल गॅस इक्वेशन कोणतं आपलं? PV इक्वल टू nRT. म्हणजे इथं जर हा व्हॉल्यूम चेंज होत असेल तर हा नंबर ऑफ मोल्स सुद्धा चेंज होते. व्हॉल्यूम चेंज झाला, आता फक्त नंबर ऑफ व्हॉल्यूमच म्हणजे नंबर ऑफ मोल्सच का बरं चेंज होते? कारण काय आहे? RD कॉन्स्टंट आहे आणि T सुद्धा टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग बघा आता हे आपण डेल्टा H इक्वल टू डेल्टा U प्लस 2 आहे, म्हणजे N2RT मायनस 1 आहे, म्हणजे N1RT. आता RT कॉमन आहे, काढा बाहेर RT.
मग काय होईल डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू अधिक n2 मायनस n1 आणि RT आणि नंतर आहे डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर काय आहे 3 म्हणजे पहा where delta NG is the change in number of moles of reactant and product. नंबर ऑफ मोल्स कसे चेंज झाले तो चेंज आहे तो काय आहे चेंज आणि दिस इज द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा E अँड डेल्टा H. अशा प्रकारे तुम्ही हे रिलेशन सांगू शकता. या रिलेशनचा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला खूप हातभार लागणार आहे आणि हे रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. कोणतं हे बी जे व्हॅल्यू आलेच ना आपली ते व्हॅल्यू टाकण्यासाठी पूर्ण इक्वेशन महत्त्वाचे आहे. लिहून घ्या. आपण एक्सप्रेशन पाहून राहिलो. एक्सप्रेशन आपल्याजवळ एक्सप्रेशन फॉर वर्क डन expression for work done in chemical reaction. आपण या चॅप्टरच्या स्टार्टिंगला हा फॉर्म्युला बघितला होता. W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू काय होतं पहा डेल्टा व्ही. बघितला होता फॉर्म्युला स्टार्टिंगला की पहा अशा प्रकारे हे W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू डेल्टा व्ही आहे. आता बघा W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू डेल्टा व्ही. आता डेल्टा व्ही ची किंमत बघा काय आहे. डेल्टा व्ही म्हणजे W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू V2 मायनस V1 झालं. मग आता पी ची किंमत टाका मल्टिप्लाय करायला मायनस पी V2 मायनस मायनस काय होणार आहे प्लस अजून पुढे पी V1 होणार काय. हा मायनस पिनेला मल्टिप्लाय करून मायनस पहिला आणि हे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. आता बघा आता काय करायचं आपल्याला की आपल्याला व्हॅल्यू ठेवायची कोणत्या युजिंग द आयडियल गॅस रिलेशन युजिंग द आयडियल गॅस रिलेशन. कोणता रिलेशन कोणता आपलं W इक्वल टू मायनस N2 RT प्लस N1 RT using relation PV equal to NRT. मग काय ना सांगा बरं W इक्वल टू मायनस N2 प्लस N1 RT. माइनस साइन कॉमन काढा यार. माइनस इन ब्रॅकेट N2 माइनस N1 RT. and therefore W equal to minus delta N RT, and this is the relation or expression for the work done हे एक्सप्रेशन आहे वर्क डन साठी.
हे एक्सप्रेशन आहे वर्क डन साठी. तुम्ही एक पॉलिसी द्या. एक्सप्रेशन फॉर द वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू डेल्टा व्ही. आता बघा इथं हा जो फॉर्म्युला आहे हा आपण वर्क डनच्या सुरुवातीलाच पाहिला होता. बघा W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू या डेल्टा व्ही ची किंमत आपण त्या पहिल्या ज्या एक्सप्रेशन मध्ये वापरली ते इथे ठेवली V2 मायनस V1. इथं लिहायचं काम नाही आहे पण तरी लिहून घ्या. सिन्स V2 इज फायनल व्हॉल्यूम and V1 is initial volume. म्हणजे V2 हा फायनल व्हॉल्यूम आहे आणि V1 काय आहे इनिशियल व्हॉल्यूम आहे. पहा आता W इक्वल टू मायनस P1 V2 प्लस हा मायनस मायनस काय आला प्लस P आणि V1 युजिंग द आयडियल गॅस रिलेशन PV इक्वल टू nRT. म्हणजे PV च्या ठिकाणी आपण nRT टाकू शकतो. मग इथे आपलं PV2 आहे म्हणजे हा माइंड भाग कसा N2RT प्लस V1 आहे म्हणजे N1RT. आता बघा RT कॉमन काढला पहिले आपण तर काय येणार मायनस N2 प्लस N1. हा मायनस बरोबर दिसणार ना समोर. हा मायनस घरी काढू आपण. हा मायनस घरी काढला काय ते N2 आणि मायनस N1 आणि हा RT. आता हा मायनस झाला तसा हा चेंजिंग एन आहे म्हणजे डेल्टा एन आणि आर झाला तसा. आणि दिस इज द एक्सप्रेशन फॉर द वर्क डन. वर्क डन साठी हे एक्सप्रेशन आहे. आता बघा पुढे तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी पालस द्या. हे झालं वर्क डनचं एक्सप्रेशन. आता आपण आज कोणकोणते कन्सेप्ट पाहिले ते पाहूया. आता बघा पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक्सप्रेशन पाहिलं. काय पाहिलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक्सप्रेशन. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक्सप्रेशन बघत असताना आपण त्याच्यामध्ये काही प्रोसेस इन्व्हॉल्व केल्या. कोणतं तर फर्स्ट लॉ डिव्हिजन डेल्टा U इक्वल टू Q प्लस W म्हणजे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला. इंटरनल एनर्जी हे दोन फॉर्म मध्ये असते. एक तर हीटच्या फॉर्म मध्ये एक तर वर्क डनच्या फॉर्म मध्ये. दोघांची बेरीज केली तर इंटरनल एनर्जी स्टोर असते आपल्या बॉडीमध्ये. ते हीट बी क्रिएट करते आणि ते आपल्याला वर्क सुद्धा घडवून आणते. आता कसं आहे डेल्टा U. आता पहिली प्रोसेस आपली आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय होते की डेल्टा U काय असते 0 असते. डेल्टा U काय असते 0. म्हणून या एक्सप्रेशन मध्ये डेल्टा U ची किंमत काय घेऊ आपण 0. तर काय ना 0 इक्वल टू Q प्लस W and therefore Q equal to काय ना minus W and this is the expression for the first law of thermodynamics for isothermal process. नंबर सेकंड आहे adiabatic process. adiabatic process मध्ये काय 0 असते रे Q equal to 0. मग therefore आपले इक्वेशन काय आहे डेल्टा U इक्वल टू Q प्लस W म्हणजे डेल्टा U इक्वल टू 0 प्लस W आणि डेल्टा U इक्वल टू काय ना मग W. हा झाला फर्स्ट लॉ एक्सप्रेशन फॉर एडियाबॅटिक प्रोसेस. नंतर थर्ड पाहिला आपण आयसोचोरिक प्रोसेस. आयसोचोरिक प्रोसेस मध्ये डेल्टा V बरोबर काय असते 0. डेल्टा V बरोबर 0 आहे म्हणजे वर्क डन बरोबर काय येणार 0. मग पहा कसं आहे का डेल्टा U इक्वल टू Q प्लस W. डेल्टा U इक्वल टू Q प्लस P डेल्टा V
डेल्टा व्ही काय आहे 0, म्हणजे ही पुरी टर्म काय झाली 0, म्हणजे डेल्टा यू इक्वल टू काय ते क्यू. हे कशामध्ये आयसोबारिक मध्ये, आयसोबारिक प्रोसेस डेल्टा पी इक्वल टू 0 असते, पण डेल्टा पी चा आपल्याला काही कन्सर्नच नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग आपला फॉर्म्युला काय आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस पी डेल्टा व्ही, म्हणजे डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस पी एक्झर्ट आणि डेल्टा व्ही हे एक्सप्रेशन लिहायच्या तसं. का बरं, फक्त डेल्टा पी इक्वल टू 0 आहे, डेल्टा पी ची आपल्याला गरज नाही आहे. मग आपण 2 नंबरले रिलेशन पाहिला डेल्टा यू मधलं डेल्टा एच मधलं इन द फॉर्म ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे ते आलं आपलं की डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. हे झालं रिलेशन बिटवीन इंटरनल एनर्जी अँड एंथॅल्पी. नंतर सेकंड पाहिला आपण वर्क डनचं एक्सप्रेशन, वर्क डन इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी. हे आपण आज 2 इक्वेशन एक्सप्रेस केले. म्हणजे पहिल्यांदा आपण 4 प्रोसेस बघितल्या, आयसोथर्मल काय म्हणतात, एडियाबॅटिक काय म्हणतात, आयसोचोरिक काय म्हणतात, आयसोबारिक काय म्हणतात, आणि नंतर रिलेशन बिटवीन एंथॅल्पी अँड इंटरनल एनर्जी. अनदर पाहिलं आपण वर्क डन. काय पाहिलं, वर्क डनचं एक्सप्रेशन इन केमिकल रिएक्शन. आज आपण एवढा टॉपिक पाहू. आता ज्या पुढचं जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया.